संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। 2 दिवस अन्नत्याग आंदोलन करणार आणि सरकारने हालचाली केल्या नाही तर पाण्याचा देखील त्याग करणार असा इशाराच या आंदोलकांनी दिला। पाहुयात एक रिपोर्ट। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा आणि केज पोलीस स्टेशनचे तत्कालीन पीआय प्रशांत महाजन, पीएसआय राजेश पाटील यांना सह आरोपी करा या प्रमुख मागण्या मस्साजोगकरांच्या आहेत। 2 दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर पाणी देखील सोडणार असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला। 2 दिवस अन्नत्याग आंदोलन असेल, त्यानंतर आम्हाला कुठंच म्हणजे आमचं समाधानकारक जर आम्हाला कोणी त्याच्यातून मार्गदर्शन नाही केलं किंवा आम्हाला काही आश्वासन नाही दिले तर मग आम्ही बिना अन्न पाण्याचं आंदोलन परवाच्या दिवसापासून आम्ही हे सुरळीत ठेवू। म्हणजे आजपासून तुम्ही जेवणार नाहीत आणि परवापासून पाणी पण त्यागणार? हां, बिलकुल तसंच। अन्नत्याग आंदोलन सुरू होताच मनोज जरांगे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी आंदोलनाला भेट दिली। सरकार सोबत असल्याचं भासून मूर्ख बनवत असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली आहे। आम्ही सोबत आहेत कुटुंबाच्या, एवढं फक्त बोलायचं आणि एक भावनिक कुटुंब करायचं, गावकरी करायचे, न्याय मात्र द्यायचा नाही। म्हणजे हे प्युअर येड्यात काढायचं काम सुरू आहे सध्या सरकारचं। त्यांच्यात माणुसकी जिवंत नाही राहिली सरकारच्या। आता नुसते आंदोलनं करूनच आत्तापर्यंत आरोपी अटक करावं लागले। मग तुम्ही सोबत राहून काय करता? हा म्हणायचं नाही, नाही म्हणायचं नाही, असं आहे। नुसतं गोड बोलून 3 महिने घालवलेत। अरे डाग सरकारला डाग लागतोय, देशमुख कुटुंब उपोषणाला बसणं म्हणजे। मला वाटतं या संदर्भामध्ये सखोल चौकशी सुरू आहे। सगळ्या ज्या एजन्सी सरकारने नेमलेल्या आहेत, मोठे अधिकारी त्या संदर्भामध्ये आहेत, चौकशी समितीमध्ये आहेत आणि चौकशी झाल्यानंतर ज्या गोष्टी पुढे येतील त्याला अनुसरून त्यांच्यावर त्या ठिकाणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे। पण मला असं वाटतं की अजून फार घाई न करता या संदर्भामध्ये चौकशी समितीचा अहवाल आल्यावर या ठिकाणी आपण काय आपलं आंदोलन असेल ते असेल ते केलं पाहिजे, मला असं वाटतं। पण चौकशीचा अहवाल येण्याच्या अगोदर फार टोकाची भूमिका घेऊ नये अशी माझी आंदोलकांना विनंती आहे। सुप्रिया सुळे यांनी देखील धनंजय देशमुखांना फोन करून तब्येतीकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय। तसंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावर रोज पोलीस अधीक्षकांशी बोलत असल्याची माहिती देखील सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। हां ताई बोला। हां, सुप्रिया बोलते। हो ताई बोला ताई। हां, नाही मी फॉलो करते रोज स्टोरी आणि आपलं काय चाललंय ते। मुख्यमंत्र्यांची पण आपण त्यांच्या ऑफिसमध्ये एसपीशी तर रोजच बोलतो, पण सगळ्यांनी तब्येतीची प्लीज काळजी घ्या। हो। आणि कोण बसले आता? कुटुंब आणि गावकरी आहेत, महिला आहेत आणि पुरुष पण सगळं बसले। आणि परीक्षा आपली 12वी आता तिची एक पेपर राहिलेला आहे, तिला संध्याकाळी मी पाठवतो घरी वैभवी। वैभवीला कारण काय आहे, तिची परीक्षा झाली ना। हो। करिअरचा मोठा प्रश्न, बिचारी कशी खरंच तिचा म्हणजे हिमतीची सलाम करते बाबा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका वाल्मिक कराड आणि त्याची गँग अटक झाली असून सध्या बीडच्या सेंट्रल जेलमध्ये आहे। पण अद्याप 77 दिवस उलटूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। तोच राग मस्साजोगकरांच्या मनात आहे। दत्ता कानवटेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।